तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर जसं की तुम्हाला माहिती आहे, मी आमच्या गावाला आलोय. तर गावाला आलतो आणि आमचा गहू काढायचा होता. तर बाया आलते आज, दुसऱ्या दिवशी बाया आलते. आता त्यांना चहा आणि पाणी घेऊन आलतो. आता फक्त एकच सारा राहिलाय गहू काढायचा, ती झालं की मग झालं. त्यांना चहा आणि पाणी देऊन आल्यावर मी जेवलो. तर शेळीला पाणी ठेवतोय. शेळी येते, ताणातली असेल बिचारी, त्याला पाणी ठेवायचंय. तर थांबा, पाणी ठेवतोय. फायनली पाणी घेऊन आले. शेळी काय प्यायला येणार, भीती मला. तर शेळीला पाणी ठेवून आलं, डायरेक्ट झोपले. मस्तपैकी बाज आहे आपल्याला शेतात. तर इकडं कोंबड्याची पोल्ट्री, कोंबड्या बघू शकता, कोंबड्या खाली बसल्यात. म्हणून मस्तपैकी रिलॅक्स मध्ये आता झोपायचं निवांत, नाही तो ब्लॉग एडिट करत बसायचं. तर मित्रांनो, महागच म्हशी बांधल्यात. थांबाव का, बघू शकताय तुम्ही. तर एकच नंबर गार गार अशी सावली. जरा वेळ झोपतो, नाही तर ब्लॉग एडिट करतो. आता तो उठून आलो. आता कुत्रा बघायला खेळतोय, झोपलेलं लई वेळ. ते बघू शकता आमच्या गावाकडचं कुत्रा. आमचं काका इतक्या कुत्र्याची केअर करतात. ह्याला सकाळी दुधाने चपाती, परत 4 वाजता दुधाने चपाती. कुत्र्याला नुसतं खाऊनच फुगावले काकाने. आता लगेच बारक्या भावाचं आगमन झालं. तर आता मी आलतो लसूणला पाणी पाजाय. तर मी माझा बारका भाऊ. आबा, मग कसं वाटतंय शाळेतनं लगेच येऊन पाणी घालते? 2 शब्द सांगा आबा. आता निम्मा लसूण पाणी पाजून झालता. तर लसूण पाजून झालं की लगेच खालच्या रानात जायचं होतं. ही आहे आमची विहीर. सो गाईज, आता आलोय वरच्या रानात, पाणी देऊन आलोय. आता खालच्या रानात आलोय. सगळी पट्टेच आमची रानाची. तर मी भाऊ आता आलोय, चाललोय ढेकळातनं. काय मला चाला याय नाही, पाणी येत नव्हतं म्हणून जरा थांबलेलो. आता पाणी आले तर चाललोय परत खाली. लय अवघड आहे मित्रांनो, आता लय खाली जाऊन आलतो. पण असा विषय झाला की लाईट गेली, म्हणून पाणी बी बंद झालं. आता परत घरी चाललोय मित्रांनो. आता लाईट आलती ते तर मस्तपैकी आपली चप्पल धुतली. आता बिना चप्पलीचं चाललोय. आता मस्तपैकी तोंड बी धुवून चाललोय. आता मी नाबा दारे धुतोय ना, दुप सकाळच्या संध्याकाळी नको म्हटलं काकाला. चल आबा. अरे काय हसतोय, हसायला यार. मित्रांनो, मला फक्त आता एक जाणवलं की कांना आता मी पाणी पाजायला आलतो, तर मगाशी लाईट गेली. लाईट गेल्यामुळे मोटर बंद झाली. आणि हिथनं मोटरचं अंतर असेल 500 मीटर, म्हणजे आमच्या घरापाशी. तर हिथनं मोटर, थांबा तुम्हाला दाखवतो. तिथनं काय दिसत नाही, पण आमचं घर सगळ्यात वर आहे. तिथं मोटर चालू करायला गेलो, तिथनं परत चालू केलं, परत ह्याच जागेवर आलो. म्हणजे बघा, शेतकऱ्याचं एका पिकामागं किती कष्ट असत. परत लाईट गेली. आता मस्त पैकी हरभऱ्याच्या डाळ्या खात आलोय, मेन माझा बारका भाऊ. तर आता चाललोय घरी. चाललोय काकाला चहा घेऊन. आबापाशी चहा आहे, माझ्यापाशी पाण्याची बॉटल आहे. खाली काका आता ज्वारी काढतात. आता तिकडं चाललोय चहा आणि पाणी घेऊन. परत जिथं आलतो का पाणी घालं तिथं चाललोय. तर खाली बघावं लागते, तुम्ही माणसाला वर कॅमेऱ्यात बघा, खाली घसरून पडायचं मोकार. मित्रांनो, आजचा ब्लॉग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी चालू केलाय. दुसऱ्या दिवशी चालू करण्याचं कारण म्हणजे आज मला ज्वारी तोडायचं इथे. कोयता आणि पाण्याची बॉटल घेऊन चाललोय. खाली काका काकी गेलेत, आता मला जायचंय. म्हटलं काम करू जरा आज, म्हणून आज दुसऱ्या दिवशी ब्लॉग चालू केला. आता चाललोय तिकडं. लय इथं अडचण आहे, मला चालाय बी याय नाही, तरी आलोय एकटा. मित्रांनो, एवढी राहिली आमची ज्वारी तोडायची. आजच्या दिवसात सगळी कंप्लीट करायची. पहिला स्टॉप घेतलाय. इथं काका काकी काम करतात, माझ्या तिकडची पट्टी. मी काय कधी केलं नव्हतं, तरी करतोय, जाऊ द्या. ज्वारी काढत होतो. अंडी बघा कशाची, कमेंट मध्ये सांगा एकदा.
वाजल्यापासून काम करत होतो. ते इतकं संपवले. आता जरा थांबतो मी. संध्याकाळचे वाजले 4. आता आमची काकी सायकल चालवते. थांबा तुम्हाला दाखवतो. पुण्य येते. थांबा दाखवतो. मित्रांनो आता काकी आलेत. वा कशी सायकल चालवतात. परत चाललोय खालच्या रानात. दुपारी बघितलेलं थोडं, आता एकच पट्टी राहिली. आता म्हणजे आता ही फक्त 1 तासाचं काम असेल. आता तीच चाललोय कराय. माझा बारका भाऊ आता चाललोय तिकडेच. खाली काका गेल्यात मागाशीच. आता चाललोय. आता सकाळी आम्ही एवढं केलं. आता फक्त एवढं राहिलंय. हेच करायचंय. आता भाऊही करते आणि काका बी करतात. माझा हात दुखतो म्हणून मी काय करणार नाही. पण बघू करतो मग थोडं. ही पूर्ण साऱ्या माझ्याकडं आता. तर मी काढणार तो सगळं. निम्म झालं तर निम्म राहिलेलं. ते झालं की लगेच मग जाणार होतं घरी. आता एवढं काढलंय मी. अजून बी काढायचंय. समोर एवढे अजून. कसं आहे भावाच्या कारामध्ये. आता काकाने कापलेली गावरान कोंबडी. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.